तर मित्रांनो, वेलकम टू आदित्यपुत्र व्लॉग्स. तर या ब्लॉगमध्ये आपण पेरणी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता आऊत चालतंय. मग आई आपली धान्य वगैरे टाकते. गावाकडं आत्ता पावसाळा चालू झाला आहे. तर गावाकडं सगळीकडे पेरणी चालू होती. आपण एक निसर्गाने दिलेली आपल्याला देण आहे. आऊत चालू आहे आपलं. हो का, या सीझनला आता जुलैमध्ये पाऊस थोडासा पडल्यानंतर पेरणी चालू होते. पुढं आऊत चालतं आणि असं मागं धान्य टाकलं जातं. एवढा भारी निसर्गामध्ये असं केलं जातं. हेच गावाकडची सुंदरता आहे, नेचर आहे गावाकडचा. तर ते म्हणतात ना, इंसान को सिर्फ वो अपनी आंखों से देखना चाहिए, वो महसूस करना चाहिए, वो सबकी बस की बात नहीं होती. जो नेचर को महसूस करता है उसी को वो समझ आता है. तसं असतं मित्रांनो. ज्याला त्याची आवड असते ना, तोच समजू शकतो की तो निसर्ग काय त्याच्यासाठी असतो, का तो मोमेंट त्याच्यासाठी काय असतो. तर आत्ता तुम्ही बघू शकता की ह्या कसलं भारी वातावरण आहे. तर ह्याच अशा भारी वातावरणामध्ये मस्तपैकी पेरणी चालू आहे. तर असंच असतं. आता पेरणी झाल्यानंतर थोड्या दिवसांनी भात लावणी पण होईल. तर अशी पेरणी मग असा प्रत्येकजण आता आपापल्या शेतात अशी करतात. मग आता हा सीझनच चालू आहे. मग ही आपल्या घराबसली, आपलं घर शेतातच आहे. आपल्या घरापाशी एक आहे आणि तिकडं दुसरीकडे एक आहे. तर हे घराबसल्या शेतात चालू आहे आपल्या. अर्ध्यापेक्षा जास्त झाले आता आपलं. थोडंच राहिलं आहे पेरणीचं. पाऊस पण चालू झाला आहे थोडा थोडा. गावाकडचा शेतकरी हा पावसात पण नाही थांबत, कशात पण नाही थांबत. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा मित्रांनो.